कराडचा तो एकेकाळचा सहकारी, बरोबर बाळा? हो बरोबर सर. बोला, काय घडलं होतं? काय तुम्हाला या केस बद्दलची माहिती आहे? तुम्ही तर दावा असा केला की या हं. सगळ्या हत्ये प्रकरणाचे आरोपी तुम्हाला माहिती आहेत, कोण आहेत? हो सर, मी जो दावा केलेला आहे की महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे आरोपी हे माहिती आहेत. तसं जे आरोपी आहेत वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहे. ह्याच्यामध्ये जे हत्या करायला होता वाल्मिक कराडचा बारका मुलगा श्री कराड, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड, गोट्या गीते हे सर्व त्यामध्ये आरोपी आहेत. अजून इतर 3-4 जण आहेत. तर त्यांचे मी परळी पोलीस उपाधीक्षक आपलं केस पोलीस उपाधीक्षकांना माझा मी जबाब देऊन आलेलो आहे. आणि परळी येथील आणि बीड जिल्ह्यातील सगळ्या लोकांना माहिती आहे की हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या पोरांनी केलेली आहे. आणि तत्कालीन परळी पोलिसाला आणि तत्कालीन पोलीस अधीक्षकाला हे प्रकरण सर्व माहिती आहे. पण वाल्मिक कराडनी ही हत्याच त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या जोरावर केलेली आहे आणि सर्व प्रकरण पोलीस प्रशासनानेच दाबून टाकलेलं आहे. हे सर्व सत्य आहे ना. बरं, तुम्ही असा एक दावा केला की ही हत्या केल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या शरीरातला एक मांसाचा तुकडा नेला या लोकांनी? एवढे क्रूर आहे ते? हो हो, क्रूर क्रूर म्हणण्यापेक्षा एकदम कौऱ्याची सीमा पार केली यांनी. महादेव मुंडे यांची आता मी बोलू नाही, माझी भगिनी ह्या आपल्या डिबेटमध्ये सोबत आहे, पण भगिनीच्या काळजाला परतडे जाते ना असं कृत्य हे. ज्ञानेश्वरीताईंचे पती महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या गळ्याचा नरड्याचा तुकडा गोट्या गीतेनी नेऊन वाल्मिक कराड पैसे दिला आणि वाल्मिक कराडने तो गळ्याचा मांसाचा तुकडा महादेव मुंडेंचा परळीतील शेकडो असंख्य लोकांना सांगितला. आता मी हे मला माहित झाल्यानंतर वाल्मिक कराडने आम्हाला पण दहशतगीर दाखविल्यानंतर, कारण आम्ही ह्या प्रकरणामध्ये चर्चा करत होतो की महादेव मुंडे यांची हत्या कुठे ना कुठे वाल्मिक कराड आणि त्याची टोळी आणि त्याच्या मुलांनी केलेली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षकांना भेटून आम्ही प्रकार सांगितला. पोलीस अधीक्षक साहेब म्हणले, तू जेलमध्ये जाशील, वाल्मिक कराड तुझं अवघड करेन बाळा, तुझ्या जीवाची काळजी घे, आई वडिलांची काळजी घे. आता मग असं बोलल्यावर काय करावे आपण, तुम्हीच सांगा आता. पण पण हे आधार खरं काय? सत्य तुम्ही आहे. जे सांगताय ते अतिशय गंभीर आहे. विश्वास बसत नाही, इतकं गंभीर आहे हे सगळं या महाराष्ट्रामध्ये घडतंय. काय आधार काय? तुम्ही जे सांगताय त्या घटनाक्रमाला आधार काय? मी माझ्या गोपनीय जबाबामध्ये ह्याचा सर्व घटनाक्रमाचा उल्लेख केलेला आहे, पण अजून माझ्या जबाबावरच यांनी कुठं क्रॉस चेकिंग केलेली नाहीये किंवा पोलिसांनी तपासणी केलेली नाहीये. जे कोणी पोलीस ह्याच्यामध्ये सहभागी होते, अजून कोणते आरोपी सहभागी होते, अजून पाहिजे तशी कारवाई केलेली नाहीये पोलिसांनी, बीड पोलिसांनी. आणि आधार म्हणजे ह्याच्यामध्ये सत्य आहे ना, महादेव मुंडे यांची हत्या झालेली आहे. हत्या झाल्यानंतर गोट्या गीते, श्री कराड हे तिथं स्पॉटला होते, स्पॉट स्थळी, नाही नाही, घटनास्थळी त्यांच्या होते. शरीराचा जो तुकडा नेला अशी तुम्ही गोष्ट सांगितली, त्याच्यासाठी आधार काय म्हणतोय? दादा आधार म्हणजे ह्याच्यामध्ये मी माझा गोपनीय जबाब नोंदवलेला आहे आणि गोपनीय जबाब मध्ये अजून गोट्या गीते ह्यांना श्री कराडला चौकशीला ज्यावेळेस उचललं जाईल सर्व सत्य बाहेर येणार. ठीक आहे, आणि आता ही घटना घडल्यानंतर ठीक आहे, ठीक आहे. अंजलीताई, ऐकलं तुम्ही हे सगळं. आपण सातत्यानं बोलतोय, वेगवेगळ्या संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सुद्धा बोललोय. आज ही माऊली 21 महिने झाले न्यायाची भीक मागते. नाही नाही, न्याय मिळू शकत तिला. नाही तिच्या बाजूनं कोणी उभं राहू शकत, तिच्यासाठी मोर्चे नाहीत निघू शकत, आणि पोलीस सुद्धा तिला न्याय देऊ शकत नाहीयेत. याला काय म्हणायचं? याला म्हणतात राजकीय दबाव, याला म्हणतात क्रूरता. आणि जी कराड सारखी माणसं, गोट्या गित्ते सारखी माणसं सर्रास करतात, सर्रास. खर तर या गोट्या गीतेचं नाव विलास पहिल्या दिवशीपासून, म्हणजे मी 28 तारखेला बीडला पोहोचले होते. हम्म, पहिल्या माझ्या पत्रकार परिषदेपासून मी म्हणते की हा गोट्या, बाकी सगळं ठीक आहे, हा गोट्या गित्ते जो आहे त्याला अटक करा, अटक करा, अटक करा. आणि तेव्हा तो तिथे अगदी सर्रासपणे फिरत होता. खरं तर हे पोलिसांना, म्हणजे नवनीत कावतना सुद्धा तुम्ही विचारा, हा, त्यांना त्याचे सगळे फोटो पाठवलेत, त्यांना सगळे डिटेल्स पाठवलेत. आता ह्या ना ह्या एवढ्या एवढ्या एफ-आय-आर's आहेत वाल्मिक कराडच्या. हम्म, आणि ह्या सगळ्या डिटेल्स, गोट्या गीतेचे सगळे फोटोज, सगळे त्यांनी, म्हणजे एक एक फोटो ना इतका काटा आणणारे आहेत. आणि जेव्हा आम्ही बीडला गेलो होतो तिथे मी, महिलांनी मला सांगितलं होतं, अगदी आक्रोश करून सांगितलं होतं की हा घरात घुसतो, हम्म, पोरींना उचलतो आणि परत वापरून तिथे घरात फेकून देतो. हम्म. आणि आज तर आता हे जे बांगरांचं ऐकलं की ते, म्हणजे मला तर ते बोलवत पण नाही, पण असं वाटतं की काय ही माणसं, यांना माणसं कशी म्हणू शकतो आपण?
त्याच्यानंतर नाही. मी सातत्याने नवनीत सरांबरोबर याचा फॉलोअप घेत होते. ज्या दिवशी मकोका लागला, त्या दिवशी ते मला म्हणाले, की आता ते फरार झाले. त्याच्या आधीपासून मी त्यांना सांगत होते, की तुम्ही याचा ट्रॅक ठेवा. तर ते म्हणाले, ते आता फरार आहेत. तर मला तिथून बीडहून जी माहिती येत होती, कंटिन्युअस मी सगळे तुम्हाला WhatsApp मेसेजेस दाखवते. म्हणजे सीरीज आहे, सीरीज. त्याच्यात मी त्यांना प्रत्येक ठिकाणची ते ओरिसाला गेले, ते पुण्याला गेले, आज इथे गेलेत, आज तिथे गेलेत. मला जी माहिती येत होती ती मी पोलिसांकडे देत होती. एवढंच नाही, एक पोलीस अधिकारी आहे, तो सर्रासपणे त्यांच्याबरोबर परळीमध्ये फिरत होता. हम्म. पोलीस अधिकारी गळ्यात गळे घालून फिरत होता. त्याचं नाव आणि नंबर देखील मी SP नवनीत कावत यांच्याकडे पाठवलं. पण ते मला म्हणतात, की "नाही, नाही, तुमची माहिती चुकीची आहे. हा हा पोलीस अधिकारी आहे. हा त्यांच्याबरोबर फिरू शकत नाही." आता मला त्यांचं नाव नाही घेता येणार, नाहीतर मी चॅनलवर खरं तर नाव घेतलं असतं. पण इतकं तिथे सगळं खालचं मी तुम्हाला सांगते ना, पूर्णपणे कॉम्प्रोमाइज्ड आहे तिथलं पोलीस फोर्स. म्हणूनच याचा आजपर्यंत छडा लागला नाही हा. आणि याचे जे फोटो माझ्यापर्यंत आले होते, अक्षरशः त्या दिवशी रात्री झोप लागली नाही. मी जे आपला जो एक WhatsApp ग्रुप आहे सगळ्या मीडियाच्या लोकांना, त्याच्यात मी ते टाकले. पण पाहवत नाही. पावत इतक्या नाही ताई, मी दाखवू शकत क्रूरपणे नाही, या त्यांनी महाराष्ट्राला दाखवू नाही शकत दाखवू नाही. शकत. आपण नाही दाखवू नाही शकत दाखवू आहे. शकत. आणि कदाचित प्रेक्षकांना कळेल जेव्हा हे हे महाराष्ट्र बघेल ना हे सगळं, महाराष्ट्राच्या सुद्धा प्रत्येकाच्या मनात हीच भावना असेल, जी चीड संताप आज आपली आहे. नवनीत कावत सर, मला वाटतं की हा कार्यक्रम ते बघत असतील ना, तुमच्या नाकावर टिच्चून इथला गावगुंड एक, तो गोट्या गीते कोणतरी काय कारनामे करतो एकदा बघा. 2 व्हिडिओ विलास, दाखवतोय. एकच मिनिट. हा विलास, हा ताई. एकच मुद्दा मला मुद्दाम मांडायचा आहे. हा. हाच गोट्या गित्ते आणि त्याचा व्हिडिओ देखील आहे. तो पण मी तुमच्या चॅनलला पाठवते. हा गोट्या गित्ते ज्या दिवशी कराडला अटक झाली आणि त्याला कोर्टाकडे नेत होते, पोलिसांच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसलेला गोट्या गित्ते आणि त्याचे कराड बरोबरचे असंख्य फोटो काय, कोयत्याबरोबरचे फोटो काय, हे सगळे जर महाराष्ट्राने बघितले ना, तर नाही ते दाखवूया, संताप होईल. दाखवूया. नवनीत कावत मी सर, खूप आशेनं महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. बीडमध्ये तुम्हाला खूप मोठं टास्क देऊन हे केलेलं आहे. हा ताई, तुम्ही दाखवा हा पहिल्यांदा. गोट्या फुल गित्ते. स्क्रीन करा प्लीज. ताई फोटो हा दाखवतायत. गोट्या गुत्ते. हा गोट्या गित्ते. आणि याचे असंख्य फोटो, याचे कराड बरोबरचे फोटो सुद्धा मी पाठवलेत. एकच मिनिट द्या मला. हे सगळे फोटो मी नवनीत कावत सरांकडे पाठवलेत. पण खरंच वाटतंय की याच्यावर जर कारवाई होत नसेल, हा बघा. ठीक आहे त्याचं ताई, झूम मी काय नीट व्हिडिओ होत नाही. दाखवतो. मी काय व्हिडिओ दाखवतो. हा. महाराष्ट्राला आणि काय मी तो व्हिडिओ व्हिडिओ दाखवूया मुद्दाम तुम्हाला पाठवते. प्लीज त्याच्या ताई. पुढच्या सीटवर बसून हा 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 ताई, मी व्हिडिओ दाखवतो काय. बघा नवनीत सर, एसपींना, राज्याच्या गृहमंत्रालयाला सगळ्यांनी हे व्हिडिओ बघितलं पाहिजे. हा गोट्या गित्ते बंदूक काढून स्वतःचे व्हिडिओ व्हायरल करतोय. दहशत पसरवायची या महाराष्ट्रामध्ये. त्याला दाखवायचं मी किती मोठा दादा आहे, मी किती मोठा गुंड आहे, मी कोण, तुर्रम खान कोण आहे तो दाखवायचं त्याला. बघा, पोलिसांच्या नाकावर टिचून मोकाट फिरतोय, मोकाट महाराष्ट्रामध्ये. दुसरा व्हिडिओ बघा. हा गोट्या गित्ते, राम नाम सत्य है। ऑडिओ ऐका, ऑडिओ. राम नाम सत्य है। राम नाम सत्य है म्हणत नैवेद्य ठेवून एखाद्याच्या घरासमोर धमकी देण्याची, हे कुठलं राज्य आहे? हे महाराष्ट्र आहे? कोणी बघतंय का या महाराष्ट्रामध्ये हे सगळं? कोण आहेत ही अशी लोक जी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दहशत निर्माण करतायत आणि मोकाट फिरतायत? अतिशय संतापजनक ही सगळी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीनं 21 महिन्यानंतर एक माऊली म्हणते मला न्याय द्या. तिला सगळे इथपर्यंत जावं लागतंय. नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथजी, अजून काय करावं या माऊलीनं? विष प्यायली, विष. अजून काय करावं म्हणजे तिला मिळेल न्याय? तिच्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना पडतील बेड्या. विलासराव, अतिशय संतापजनक आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसाला चीड येईल अशा पद्धतीचा हा प्रकार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि अशा पद्धतीनं जर का आरोपींवर कारवाई होत नसेल तर निश्चितपणे याबद्दल गांभीर्यानं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितपणे विचार करतील. कारण आपण बघितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये संतापजनक घटना घडली तेव्हा अनेकांनी आरोपींना अटक होणार नाही अशा पद्धतीचा कायाच बांधला होता. परंतु आपले गृहमंत्री अतिशय सक्षम होते. त्यांनी वाल्मिक कराडसह अनेक त्यांच्या सहकाऱ्यांना बेड्या ठोकल्या. आज सगळे तुरुंगामध्ये आहेत. महादेवजी मुंडे यांची हत्या झाली. अतिशय संतापजनक आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसाला हे चित्र बघावणार नाही अशा पद्धतीचे हे दृश्य आहे. ज्ञानेश्वरी ताईंचे अश्रू महाराष्ट्र बघतोय आणि ताई तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा लढा एक दिवस निश्चितपणे त्याला यश मिळेल. कारण आपले गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत आणि पोलीस निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केलीत. आजपर्यंत जवळपास 200 लोकांच्या या प्रकरणामध्ये चौकशी केली. त्यांचे कॉल रेकॉर्ड्स देखील पोलिसांनी बघितलेले आहेत आणि याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी जर का कोणाच्या राजकीय दबावापोटी कारवाई करत नसतील आणि लपंडाव करत असतील तर अशा पोलिसांवर देखील निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे. उद्या तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत. आपल्या सर्वांना मी निश्चितपणे सांगू शकतो की देवेंद्रजी अतिशय संवेदनशील गृहमंत्री आहेत आणि ते या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करण्यासाठी पोलिसांना सूचना देतील. याच्यामध्ये विलासराव एक गडबड काय झाली आहे की प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये कोणीही नव्हता. तुम्ही ज्या आरोपींचे नावं घेतले ते सगळे गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत आणि यातला जो मुख्य आरोपी म्हणून ज्यांना आरोप केला जातोय तो वाल्मिक कराड सध्या तुरुंगामध्ये आहेत. धनंजय देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील त्याच्यावर आरोप झाले होते आणि या प्रकरणामध्ये ते तुरुंगात आहेत आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे यासाठी देखील राज्य सरकार माफ करा मी थांबवतोय तुम्हाला 1 मिनिट. या राज्यातलं पोलीस यंत्रणा इतकी सक्षम आहे ना, ही एक पेन हा एक ग्लास हा एक कागद हा एक मोबाईल ही एक डायरी हे पुरेसा एखाद्या खुनाचा उलगडा करण्यासाठी. प्रत्यक्षदर्शीची त्यांना गरज लागणार नाहीये. मोठ्या आशेने आज मुख्यमंत्र्यांच्या दारावरती आज ही माऊली येणार आहे. तिला न्याय मिळाला पाहिजे. निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी ताईंसोबत 100% आहे. कारण अशा पद्धतीच्या घटना अशा पद्धतीची हत्या आणि तेही परळी सारख्या महादेवाच्या नगरीमध्ये सहन केला जाणार नाही. असे कितीही भस्मासूर आले तर त्या भस्मासूराला संपवण्याची ताकद सरकारमध्ये आहे आणि निश्चितपणे या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई होईल. कुठलाही आरोपी कुठलाही दोषी महाराष्ट्र सरकारमध्ये सुटणार नाही. देवेंद्रजी फडणवीस अतिशय सक्षमपणे या सगळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आम्ही पण बारकाईने लक्ष ठेवू काय काय घडतंय. नवनाजी या सगळ्याबद्दल के वडमारे आपल्या सोबत आहेत. के वाईट वाटतं जेव्हा बीड सारख्या जिल्ह्याची बदनामी होते, परळी सारखी बदनामी होते. सगळ्या महाराष्ट्राच्या मध्ये त्या बाकी सगळ्यांना त्याचा त्रास होतो. सामान्य माणसाचा कवडीचा सुद्धा या सगळ्यामध्ये सहभाग नसताना सुद्धा त्यांना भोगावं लागतं. पण अशा लोकांना कायद्याचा धाक नसेल तर मग यांच्याबद्दल बोलायचं नाही. कोणीतरी या सगळ्या लोकांना सांगायचं नाही यांना कायद्यानं शिक्षा नाही करायची. नाही, नेमका विषय असा आहे की ही घटना जी घडलेली आहे ना मुंडेंची, ती घटना 2 वर्षापूर्वी घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये न्याय मागता मागता आमच्या ज्ञानेश्वरी ताई यांनी गृह विभागात एसपींची भेट घेऊन निवेदन दिलं. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यांनी निवेदन दिलंय लोकशाही मार्गाने की मला तुमच्याशी बोलायचंय, माझ्या पतीची निर्गुण हत्या झाली आणि या बाबतीत जर आपण गांभीर्य नाही घेतलं तर मी स्वतःचं आत्मदहन करण, आत्महत्या करण. आणि एसपी ऑफिसला त्याची दखल नाही घेतली आणि त्यांनी एसपी ऑफिस मध्ये विष घेतलंय. खर तर या प्रकरणामध्ये नवनीत कावत यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नवनीत कावत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एसपी ऑफिस मध्ये एक महिला न्याय मागण्यासाठी येते आणि त्या ठिकाणी तिला आत्महत्या करण्याची वेळ जर या ठिकाणी येत असेल आणि याचं गांभीर्य जर गृहमंत्री घेत नसतील तर या प्रकरणामध्ये आणखीन काय पाहिजे. आपल्यासारख्या प्रसार माध्यमांनी, मीडियांनी, वृत्तपत्रांनी नेमकं काय घटना घडली. आता या ठिकाणी बाळा बांगर यांनी एसपींकडे जाऊन स्वतः स्टेटमेंट दिलंय. आता वाट कशाची बघतेत, एसपींवर नेमका दबाव कोणाचा आहे. मी आपल्याला बडे साहेब आपल्याला सांगू इच्छितो न्यूज 18च्या माध्यमातून आमच्या इकडच्या पोलीस प्रशासनाची तुम्हाला एक थोडक्यात 1 मिनिटाच्याच विषय सांगतो. एखाद्यावर जर एखाद्या कुटुंबावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला, खून झाला, बलात्कार झाला किंवा चोरी झाली तर फिर्याद देण्यासाठी जेव्हा तो व्यक्ती या ठिकाणी अत्याचार पीडित असलेली व्यक्ती पोलीस स्टेशनला जाते त्यावेळेस ठाणे अंमलदाराचं काम असतं आलेली फिर्याद नोंद करून घेणं. परंतु अंमलदार त्या ठिकाणी असलेल्या PSI आणि PI ला फोन करतो. PI त्या ठिकाणी उपलब्ध नसतात
आणि पीआय घरी बसून किंवा बाहेरून सांगतो की हे दाखल करून घ्यायचंय का नाही दाखल करून घ्यायचंय. कुठलाही गुन्हा दाखल करायच्या अगोदर पीआय ला सांगावं लागतं, पीएसआय ला सांगावं लागतं. असंच प्रकरण या ठिकाणी इसूप वडगाव अंतर्गत घडलेलं होतं. हा. या ठिकाणी सरोदे नामक शेतकरी आहेत, त्यांनी अॅट्रॉसिटी दाखल केली. अॅट्रॉसिटीचा त्यावेळेस जबाब देत होते. त्यावेळेस पीआय ने सांगितलं की मी इथं नाहीये, मी आल्याच्या नंतर आपण या. त्यानंतर आरोपींनी घरात घुसून गावात फिरून त्याची धिंड काढली. त्या दलित समाजाच्या सरोदेला हाणमार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. 1 वर्षानंतर अॅट्रॉसिटी दाखल केली. अद्यापपर्यंत त्या अॅट्रॉसिटीत आरोपी अटक नाहीत. नोटीस देऊन त्यांना सोडलं जाते. मांगवडगाव मध्ये अशाच पद्धतीची घटना घडली ती. एकाच दलित कुटुंबातील 3 व्यक्तीची निर्गुण हत्या ठीक आहे. घडली. त्यामध्ये सुद्धा कारवाई झाली ठीक आहे, नाही. म्हणजे राजकीय एकच हस्तक्षेप मिनिटात याच्यामध्ये होतोय सातत्यानं. ही बाब तुम्ही अधोरेखित करताय. एकाच मिनिटात विषय संपवतो. हा. मशिदीमध्ये घुसून खून केला जातो. मशिदीमध्ये घुसून खून केला जातो. त्यामध्ये कारवाई होत नाही. मशिदीमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट काढण्याचा प्रकरण केलं जातं. आणि हे सर्व गृहमंत्री उघड्या डोळ्याने बघत आहे. पोलीस प्रशासन बघत आहे. पोलीस प्रशासनातील अधिकारी बघत आहेत. माझी आपल्या माध्यमातून गृहमंत्र्यांना विनंती आहे की बीड सारख्या ठिकाणी आपण एखाद्या रिटायर पोलीस महासंचालकामार्फत ठीक आहे. किंवा कमिशनर मार्फत या ठिकाणी सगळे जे गुन्हे घडलेत ना, कोणताही मर्डर असो, जाती धर्माचं राजकारण न करता ते संत सोडून द्या सामना कसली देशमुख- जात आणि कसला धर्म. माणसं मरायला लागली तर माणसं मारली जात आहेत. कुठल्या परंतु- जातीचे आणि कुठल्या परंतु धर्माचे न्याय- पोवाडे न्याय- गायचे. न्याय